केरळमध्ये ना वास्तुशांती कशी असते बघा. तर घराला छान असं बाहेरून डेकोरेशन केलेलं होतं. आता घराच्या मेन गेटवरती ना घरातील मेंबर थांबलेले असतात. आपण तिथे एंट्री करून आपले स्वागत करतात ते, आणि आपण एंट्री केली की आतमध्ये येऊन घर बघायचं. तर इकडे घरामध्ये काय होम हवन वगैरे केले जात नाहीत. तर नंतर बाजूलाच बाहेरच्या बाजूला जेवण ठेवलेलं होतं. तर खूप अशी गर्दी होती जेवणासाठी. तर लाईनला उभा राहून जेवण घेतलं. आणि इकडे एक पद्धत अशी आहे की गिफ्ट वगैरे देत नाहीत, पॅकेट टाकलं जातं. आपल्याकडे म्हणतात बंद पॅकेट ते. तर तिथंच पॅकेट ठेवलेले असते, त्यांनी बॉक्स ठेवलेला असतो, तर त्याच्यावरती नाव लिहून पॅकेट टाकतात ते. आणि जेवणामध्ये काही असा मेनू होता. आता मी व्हेज घेतलं होतं. तर चिकनमध्ये पण बरंच प्रकार होतं. चिकन 65 होतं, चिकन फ्राय होतं, आणि स्वीटमध्ये जिलेबी आणि हलवा ठेवलेला होता. तर इकडं कशी पद्धत आहे की गिफ्ट द्यायचं नाहीत, पण पॅकेट टाकताना त्याच्यामध्ये ना, आता आपण जर 1000 रुपये त्यांच्या वास्तुशांतीला दिले असेल तर ते आपल्या वास्तुशांतीवेळी 2000 रुपये करून देतात, अशी पद्धत आहे. पण ज्यांची कंडिशन नसेल तर ते 1000च पॅकेटमध्ये परत रिटर्न देतात. आणि इकडं ना, घर केवढंही असो त्याच्यामध्ये चूल अशा पद्धतीने बांधून घेतात. तर इकडचे बरेच पदार्थ ना हे चुलीवर बनवले जातात. तर ह्यांनी खूप छान असं चुलीचं बांधून घेतलेलं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.